नागपूर वर्धा रोडवरील ICICI बँकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले। वनश्री तरुणे नामक महिलेनं कोणतेही कर्ज न घेतल्यानेही तिच्या नावावर खोट्या कागदपत्राच्या आधारे लोन मंजूर झाल्याचा आरोप मनसेने बँकेवर केला आहे। पतीच्या मृत्यूनंतर लोन रिकव्हरीचे फोन येऊ लागल्याने वनश्री तरुणे यांनी हा प्रकार मनसेकडे मांडला। मनसे पदाधिकाऱ्यांनी बँक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर कोणतीही दखल घेतली नसल्याने संतप्त मनसेने आंदोलन छेडले। अखेर बँक प्रशासनाने 8 दिवसात प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र तोपर्यंत तोडगा न निघाल्यास शहरातील सर्व ICICI बँकेच्या शाखांचे काच फोडण्याचा इशारा मनसेने दिला आहे। काय घडलं म्हणजे माझ्या हस्बंडची डेथ झाली, त्याच्यानंतर मला रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले। त्यानंतर मला आधीचं काहीच नव्हतं, माझी फसवणूक झाली माझी एक प्रकारची। काय बँकेचे लोक म्हणत होते, कशा प्रकारे त्रास देत होते? काही सांगितलं नाही, काही नाही, लोन काढायच्या आधी काहीच नाही। जेव्हा अचानक डेथ झाले तेव्हा रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले। त्या दिवशी मला माहीत की म्हणजे माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे बा म्हणून। तुम्ही बँकेत कधी अप्लाय केला होता का? कधीच नाही। शाखाध्यक्ष दिनेश भाऊ मांगलेकर आणि आमचे विभागाध्यक्ष उमेश भाऊ उचकडे यांच्याकडे ती एक तक्रार आली। त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांना एक रितसर पत्र दिलं होतं बँकेला आणि आजची वेळ घेतली होती त्यांची 12:30 वाजताची। 12:30 वाजता वेळ घेतल्यानंतर त्या लोनच्या संदर्भात त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार होतो। चर्चेचा विषय एक वेगळ्या मुद्द्यावर जाणार होता, पण आम्ही त्या चर्चेचा विषय असा ठेवला की बा त्या महिलेच्या नावाने, पीडित महिलेच्या नावाने यांनी 1 वर्ष पहिले 7 लाख रुपये लोन उचलला। ती महिला ना ती कोणत्या बँकेत कुठे नोकरी करत, ना गव्हर्नमेंट नोकरी करत, ना प्रायव्हेट नोकरी करत। ती स्वतः घरी राहते आणि तिच्या नावाने यांनी 7 लाख रुपये लोन उचलून 4 लाख रुपये यांनी यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि बाकी 3 लाख रुपये त्यांनी